नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजायला आलेत आणि मी आहे आता सध्या दिवा स्टेशनला. तर माझा एक मित्र येतो आहे, तो आपल्याला कुठेतरी घेऊन जातो आहे. मला पण खरंच माहीत नाही कुठे घेऊन जातो आहे. फक्त त्याने फोन केला होता की तू फक्त मला या टायमाला दिवा स्टेशनला भेट. आणि माझ्यासोबत मी आता सध्या तर एकटाच आहे आणि त्याच्यासोबत अजून कोण कोण आहे ते मला पण माहीत नाही. तर तो आता आल्यावरच कळेल आपल्याला कुठे जायचं आणि कुठे काय नाही. तर मित्रांनो, फायनली आपला मित्र आला आहे, तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा बघा, हा आपला मित्र आहे, येतो आहे, सीडी उतरतो आहे. तर त्यालाच विचारूया आपण कुठे चाललो आहे आणि कुठे नाही ते काय बोलतो म्हणजे. तर मित्रांनो, फायनली आपला मित्र भेटला आहे, याचं नाव आहे सुनील पवार. तर आपण त्यालाच विचारूया आता आपण कुठे चाललो आहे आणि कुठे घेऊन जातो आपल्याला. तर मला खरंच माहीत नाही, का फक्त याने सांगितलं फोन करून की तुला फक्त दिवा स्टेशनला या टायमाला यायचं आहे. तर मी त्याप्रमाणे आलो आहे. थोडं मला लेट झालं, अर्धा तास, पण मी आलो आहे, टायमावरतीच आलो आहे. तर असा आपला भेटला आहे सुनील. तर त्यालाच विचारूया आपल्याला. ट्रेन लागली इथं दिवा सावंतवाडी. हां, आता जायचं आपलं रोहाला जायचं, माझ्या गावी जायचं. अच्छा, तिकडे जाऊन सरप्राईज द्यायचं तुला. हां, नवीन युट्यूबवरती नवीन नाही नवीन. काय बोलतो? हां, म्हणजे काय नक्की काय तिकडचा प्लॅन काय? गेल्याशिवाय तुला माहिती नाही पडणार. अच्छा, तिथे गेल्यानंतरच समजेल काय आहे ते. तर मित्रांनो, आपण जाऊया याच्या गावी. तर बघूया काय आपल्याला या व्हिडिओवरती ना तुम्ही शेवटपर्यंत राहा, कारण तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि कोण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपल्यासोबत अजून कोण कोण आहे? आहेत 6 जण आहेत. 7 जण. कोण कोण म्हणजे त्याची नावं तर सांगतील, कारण मला तर माहीत नाही. सांगितलं तर पाहिजे. आमच्या कंपनीमधले आहेत. अच्छा, योगेश काय, अभिजित पवार आहे. अरे बापरे, म्हणजे माझा आपलेच मित्र आहेत. पण त्या म्हणजे हे तू एकदम सिक्रेट ठेवलं होतं. तिकडे काय याला सांगितलं सांगितलं नव्हतं पहिला. हे सांगितलं नव्हतं आपण. म्हणजे कम से कम फोन तरी करून सांगायचं ना, की म्हणजे मी तशी तयारी करून आलो असतो ना, कारण एवढे आपले मित्र भेटणार आहेत. सरप्राईज द्यायचं असं तर अशी द्यायचं असतं. चालेल मित्रांनो, तर आपण भेटू. ट्रेन पकडू. ट्रेन पण लागले इथे, दाखवतो. तर मित्रांनो, ही बघा, इथे ट्रेन लागली आहे. तर ट्रेनमध्ये पण काही मित्र आहेत आणि अजून यायचे पण बाकी आहेत. आपण बघूया कोण कोण आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो, हे बघा, हे आपले मित्र आहेत. हा संदीप आहे, हा रामचंद्र आणि हा आपला भावजा सुनील. त्याला आपल्याला सीट भेटलेली आहे इथे, तर आपण सीटवरती बसून घेऊया. आणि हा बघा, हा एक संतोष भाई, संत्या भाई, एकच फक्त पार्ल्याचा डॉन संतोष दादा, एकच वादा आपला संतोष दादा. तर मित्रांनो, फायनली आम्ही उतरलो आहे रोहा स्टेशनला. आणि माझ्यासोबत बघा किती जण आहेत. हा आहे योगेश, हा आमचा अभि, आणि हा आमचा संदीप, आणि हा संतोष भाऊ. एकच वादा आपला संतोष दादा. आणि हे आपले भाऊजी, यांना तर काय. आणि हा आपला कर्जत मामूबाई. तर चला आपण पुढे जाऊया. आता आपल्यासाठी गाडी मागवली आपण सुनीलने, तर आपण गाडी लगेच पकडूया. चला आपण गाडी जाऊन भेटूया आपण. तर मित्रांनो, हे बघा, सुनीलने आपल्यासाठी टमटम मागवली. गाडी पण एकदम जबरदस्त मागवली आपल्याला. सुविधा बघा, गाडीची सुविधा एकदम जबरदस्त आहे. टमटम. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय. हे बघा, हे आपलं सुनीलचं घर आहे. चला, तर आता आपला पुढचा प्रोग्राम आहे, तो आपण आवरून घेऊया फटाफट. तर आता सुनील आपल्याला सांगेल काय काय करायचं आहे ते, कारण आपल्याला अचानक भयानकमध्ये घेऊन आलाय फोन करून. तर बघूया आता काय दाखवतोय आणि काय करतोय. पोपटीसाठी इकडे आलोय. काय बोलतो? पोपटीचा प्लॅन आहे? अरे वा, मग मस्तच आहे. मुंबईच्या लोकांना पोपटी म्हणजे काय हे आज कळेल. अच्छा, कारण मी पण अजून पोपटी अशी म्हणजे खाल्ली पण नाहीये. ओके. कारण फक्त ऐकलंय, व्हिडिओ भरपूर बघितल्यात, पण आता असं सुनील आपल्याला दाखवणार आहे. आता आपण प्रत्यक्षात बघू शकतो की पोपटी कशी तयार होते, कसं बनवतात वगैरे. चालेल, चला आपण जाऊया. तर इकडे बघा, सुनील वगैरे आपली पोपटीची तयारी करतात. इकडे संतोष आहे, आणि हे बघा चिकन पण, हे भाऊ आहेत, आणि चिकन पण मॅरिनेशन केलेलं आहे. हे बघा, एवढं चिकन आहे, आणि इकडे मका आहे. सर्व तयारी चालली आहे. आता आपण बनवणार आहे पोपटी. हे बघा, इकडे कांदा वगैरे कापतायत, आणि इकडे हे बघा, हे आपले भाऊ आहेत ना, डबा वगैरे आणलाय. आणि आता हा बांबुर्डीचा पाला आहे, डब्यात वगैरे भरतायत.
बोल हा कोलंबी खोला कोलबी याच्यात नाही टाकायचं. आणि हे बघा एक कांदा आणि बटाट्यामध्ये एक मीठ टाकतोय काय? मीठ मसाला आहे. अच्छा मीठ मसाला आहे. हां आणि हे आपण कसं फर्स्ट टाइम बघतोय ना हा, तुम्ही त्याच्या काय करता ते हां सांगत जावा. ते आम्हाला पण माहित नाही. सांगा जावा. आणि तुमचा बोर्ड वाढवणार जाऊ द्या. हो, लागलेला आहे. आम्ही direct आलो. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय. घरातच बसतो. मीठ टाकतो पहिला. हा. अच्छा आणि हे शेंगा आहेत मी तेच घालून गेलो. आणि याच्यामध्ये ओवा पण टाकते म्हणजे पोटाला काय आजार नाही. आणि ह्या पहिला जातं शेंगा. काय आहे ना पहिला शेंगा टाकल्यात. शेंगाचं थर लावून घेतो आपण आणि थोडंसं मीठ पण टाकलं त्याच्यात आणि ओवा पण टाकतात. म्हणजे पोट दुखत नाही रे. हां ओव्याने कसं पोट वगैरे दुखत नाही. मग व्हेज मी पप्पाला बोलतो. आता याच्यात पहिले बटाटे टाकतात. बटाटा आणि कांदा हे बघा हे कांदा आणि बटाटा आहे. त्याची पहिले एक लेअर लावून घेतो आपण. त्याच्यानंतर मका पण येतोय असं आहे का? हे बघा नाही आता नीट ऑन केलंय मी. मका पण लागतोय. म्हणजे खालती पहिलं व्हेज आहे काय? सर्व वेजेसच लावणार. ठीक आहे चला. अच्छा एक थर झालेला हा, आहे ठीक. आणि हा दुसरा थर लावतोय. म्हणजे एक पोपटी आपण जी बनवतोय पूर्ण व्हेज बनवतोय आणि एक नॉनव्हेज बनवतोय है ना बरोबर ना? ते बघा. बे आता मागून येणे का? सूर्य पण आहे. दे. हां त्याच्यामध्ये रताळी पण टाकतायत. एक थर आपण त्याचा लावून घेऊया. त्याच्यावरती शेंगा त्याला घेऊन जा बरोबर आहे. तो उठला की कोण बसणार नाही. शेंगा एवढंच आहेत ना खायला अजून. चिकन पण आहे. तिथलं शेंगा कमीच टाक. नाही झालं अजून. पळत खाली चाल. हो मग. थांब ना जरा. हे पण निघाला तुम्ही यांची होईल बरोबर. हां ही व्हेज पोपटी आहे. नॉनव्हेज खाऊ शकतात असं. अंडा वेज आहे बोलतात. हां अंडा टाक त्याच्या व्हेजमध्ये ना. रोज नाही त्याच्यावरती भांबोडीचा पाला टाका ना. तर ही पोपटी आता पॅक होते पूर्ण. जखमीवर लावतात ते घरी. त्याचा ना सुगंध आहे ना तो पूर्ण उतरला पाहिजे पोपटीमध्ये शेंगामध्ये रताळी रस आहे काढा त्याच्यात. त्याच्यामध्ये. रक्त थांबायचं. तर इकडे बघा व्हेज पोपटीचा आपला एक रेडी झाला आहे. हे आणू काय? आता आपण हा दुसरा डबा बनवतोय. हे नॉनव्हेज आहे. हा? ओके ओके हा. हां पहिला आपण त्याचा बांबुड्याचा पाला टाकतोय डब्यात पूर्ण भरून घेऊया साईडने. येतात ना छोटे ओके ओके ते जास्त नसेल रे. खूप जास्त नाही. चला आता आपण त्याच्यात इकडे संपतात नाही संपतात. शेंगा टाकूया त्याच्यात. हा. मागच्या टायमात तसं होतं मग. थोडंसं मीठ वाव देतात. त्याच्यावरती ओवा गेलेलं ना तिकडे. त्याच्यावरती ओवा टाकूया आपण आणि शेंगा शेंगाची लेअर एक. चिकन टाकून घेऊया आपण. चिकनची एक लेअर. चिकन एकदम मस्त मिक्स करून घेऊया. केलेलं आहे 1 तास अगोदर. 1 तास आधी केलं आहे काय? सर आता आपण याच्यात चिकनची एक लेअर लावून घेऊया. हां अंडी धुवून वगैरे टाकायला लागते ना. तिथनं हे ना लावलं. आणि या साईडला पनीर बनते. पनीर मॅरिनेशन फॉर तंदूर.
पनीर तंदुरी बनवायचे ना, सरी लावणार आहे. सळ्यामध्ये सळी लावून. हे बघा, याच्यात कांदे पण टाकलेत, चिकन टाकून त्याच्यात कांदे वगैरे टाकले. मका घे. कसं आहे रे हा? हे मका दे. वेदर टाकले ना मका. हम्म. इकडे नॉनव्हेजची पोपटी तयार होते. याच्यात कोलंबी पण टाकतो आपण. आणि या साईडला आहे बघा, हे पनीर तंदूर करायचंय. त्यासाठी बघा पनीर पण मोठं आहे एकदम, सळीमध्ये भरून घेत आहे. सोलीमध्ये ठेवू. कोलंबी आहेत, मस्त मोठी साईज आहे. हे पण वाचत ना. त्याची पण एक लेअर लावून घ्यायची आपल्याला. आता तर ते मग हे लावणार. पेपर मध्ये बांधतोय. तो काढ रे, तो भारी वाटते. कुठचा ते काय? पनीर कबाब. पनीर कबाब मस्त वाटते पण ना. तर हे बघा, अंडी पण मस्त धुवून आणलेत. अंड्याचा पण एक लेअर लावून घ्यायचा आहे. आणि हा भाऊ इकडे चिकन टाकतोय सळ्यामध्ये. चिकन तंदूर बनवायचं आपल्याला. ह्याचं नाव काय? स्वप्नील आहे काय? याला म्हणजे माझं पण स्वप्नील आहे. आणि हा आपला भावाच्या बघा इकडे शीख तंदूर करतोय, शीख मध्ये भरून घेतोय. हे बघा मस्तपैकी युट्यूबवर 3 शीख. सकाळी बोललो ना दुपारी हां काय काय नाही तपका द्यायचे. हां हां आपला भावाच्या बोलला होता की दुपारी. कोकणातली पोपटी. अच्छा 2 आपण पोपटीचे डबे आपण बनवलेत, ते आपण आता इथे लावायचे आहेत. हे बघा तर हे बघा इथे आपल्याला पोपटी लावायची आहे. हा एक डब्बा आणि हा एक दुसरा डब्बा, असे दोन्ही डबे लावलेत. हे बघा आता याच्यावरती मस्तपैकी लाकडं लावायची आणि त्याची आग पेटून द्यायची. हे बघा, या साईडला लाकडं आहेत भरपूर. ते लाकडं घ्यायचे आणि इकडे फुल डब्बा आहे, पूर्ण पॅक करून टाकायचे होलवाला तो साईडने. हे बघा लाकडं वगैरे लावून झालेत, त्याच्यावरती गवत टाकतात. बघा गवताने पूर्ण ना पॅक करून घ्यायचे चारही साईडने. माचीस आहे ना, अजून लाकडं लागतील ना. हे बघा गवत वगैरे टाकून झालं. आता आग लावून देऊया आपण. चला आता आग लागली आहे मस्तपैकी. आता आपली 20 ते 25 मिनिटामध्ये पोपटी तयार होईल. दोन्ही डबे आहेत आपले. आता आम्ही ही पूर्ण जळणार ना, हां त्याला टायमिंग पकडणार. अच्छा बरोबर. ही वरची आग आहे ना, ती हां. पूर्ण जळली ना, हां आम्ही टायमिंग लावणार. अच्छा अच्छा म्हणजे पूर्ण जळल्यानंतर आम्ही 20 मिनिटांनी मग ती उतरणार. हां ओके. पूर्ण आग इस्तो लागला. म्हणजे हे भाऊ बोलतायत की लावल्याच्या नंतर टायमिंग लावतो ना, हां मग तो कसा आतमध्ये डब्यापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. म्हणजे हे भाऊ बोलताय की चारही साईडने जेव्हा आग फिरेल त्याच्यानंतर ती 20 ते 25 मिनटं लागेल पोपटी व्हायला, म्हणजे पूर्ण शिजायला वगैरे आतमध्ये डबे. मस्तपैकी आग पेटली आहे. पोपटी हा इकडे स्वप्नील आहे. हे काय इथे मस्तपैकी चिकन तंदूर करतोय. पोपटी झालेली आहे. आता त्याचं पूर्ण आपण निकारे वगैरे ना साईडला करू आणि पोपटीचा डबा आहे ना तो असा उभा करू आपण. हे बघा हा एक डबा आहे. तेव्हा तर बोललो मी तावा तावा म्हणून. काढ काढ
नाही बरं एक नंबर झाली. मसाले हा, अंगावर आलं. किंवा ही व्हेज पोपटी आहे आणि आता नॉनव्हेजचा डबा आहे. हा बघा, हा नॉनव्हेजचा डबा आहे. हाताने काढ, पकड एक घे. आगे आगे आगे. हे बघा, वाव मस्त आहे, एक नंबर शिजली आहे. हा बटाटे वगैरे अंडी वगैरे मस्त शिजली आहे बघा. सांग मित्र, कोलंबी पण आहे ना? आलो पोपटी बघायला. मी हाय हाय अजून हाय. कचरा निघत हाय हाय. बघूया आता कोलंबी कशी शिजली आहे ते आपण बघूया. हा हा हा, वाव एक नंबर शिजली आहे बघा. ही कोलंबी आपण टेस्ट करूया बघा, गरमागरम आहे. हा हा हा. त्यातलं काय व्हेज मधला जो बाकी अजून एक नंबर. कार घ्या. याच्यात टाकलं चालू. कोलंबी तर एक नंबर शिजली आहे. त्याचा रस पण घेऊया आपण. हा हे बघा, गरम आहे. साध्या म्हणजे व्हेज पण नॉनव्हेज. एक नंबर शिजली. नाही नॉनव्हेज होते. नॉनव्हेज तिकडे. आता आपण मित्रांनो ना चिकन आपण टेस्ट करूया. हे बघा, चिकन पण मस्त एकदम भुजिंग झालं आहे. हे बघा, कौल फ्राय आपल्या सली कसं वाटतंय? एक नंबर आहे. माझ्या बघ चीज मस्त वाटतं. देऊ का? हा हा हा, एक नंबर वाटतं आहे. चांगला दे बदला. चांगला बदला. आताच काढलं होतं फक्त कातांना. जबरदस्त झाली पोपटी. फर्स्ट टाइम खातोय मी. जरा चिकन दाखव रे. तिकडे येऊ चला. चला. ये गुणा. ही एक ट्राय करूया आपण. उजेडात जा ना. हा काय मस्त एकदम भाऊजी. पण तू जसं बोलला होतास ना हा त्याप्रमाणे एकदम जबरदस्त झालं आहे. आणि एकदम पोपटीचा प्लॅन बोललास ना, एकदम मस्त झालं आहे. काहीतरी सरप्राईज नवीन ह्याच्यामध्ये पाहिजे ना. मग जसं तू बोललास तसं तू केलंस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. मंडळ आभारी आहे. तर मित्रांनो आहे बघा, आता अंडा टेस्ट करतो. वातावरण आमचे मित्र सांगा कसा आहे इकडं गावचा. अंडा पण मस्त एकदम शिजलाय. हे बघा, वाफा निघता एकदम गरम गरम. गावाला थंडी खूप आहे हा हा हा. आणि जे शेंगा सोलायला जी एवढी मजा येत आहे हे बघा, आणि जी त्यांची जी चव एकदम मस्त शिजलाय. शेंगा कमी पडल्या काय? नाही रे, शेंगा भरपूर होत्या आणि शेंगा पण चांगला शिजल्या. पाणी येईल बाहेर आता. करला. आणि हा बघा, आपला हा संदीप, हा व्हेज पोपटी खाते. हे बघा, त्याच्याकडे पूर्ण व्हेज आहे. संदीप कशी आहे पोपटी? एक नंबर झालेली. काय बोलतो, खरंच खरं सांगा. एक नंबर. नाही तर आपला सुनीलला आपण मग काय ते बघू आपण नंतर. एक नंबर झाले. आणि हे बघा, हे सर्व ना पोपटी खायला बसलेत. एक नंबर. एक नंबर तुम्हारी कंबर. संदीप, तू व्हेजवाला आहेस, व्हेज पोपटी कशी आहे? एक नंबर झालेली पोपटी. खरं सांगा. एक नंबर. खास मुंबईवरून मी इकडे आलो पोपटी खायला. काय बोलतो? हो. आणि मला पण ना एकदम त्याने अचानक भयानक सांगितलं की असा असा प्लॅन आहे. दिवा स्टेशनला येऊन सांगितलं मला की असं असं आपल्याला जायचं आहे, कारण मला पण माहीत नव्हतं. आणि हे बघा, हे सर्व ना पोपटी खायला बसले. हा संतोष भाऊ आहे आपला, हे आपले रामचंद्र आहेत, आणि हा अभि. आणि ही चिकन पोपटी आणि कांदा. वा वा. कांदा पण चांगला शिजला काय. हा एक नंबर. आणि हा योगी मका सुपर, काय? एकदम ज्युसी. नक्की, कारण मला तर खूप आवडली. मला पण भारी वाटले. आम्ही खोटं बोलतच नाही. बरोबर. आम्हाला चला मित्रांनो, तुम्ही पण या पोपटी खायला. तर आपण भेटू थोड्या वेळात. चला.
सपने में मिलता है और मुंडा मेरा